श्री स्वामी समर्थ. वास्तुदोष कसा ओळखावा? वास्तुदोषामुळे घराची प्रगती थांबते. मित्रांनो, 1. वास्तुदोषामुळे घराची प्रगती खुंटते. 2. घरात सतत पतीपत्नींमध्ये वाद होतात. मित्रांनो, वास्तुशास्त्रानुसार असे सांगण्यात आले आहे की आपल्या घरातली प्रत्येक दिशा, प्रत्येक वस्तू व प्रत्येक गोष्टीमध्ये ऊर्जा ही निर्माण होतच असते. ही ऊर्जा सकारात्मक किंवा नकारात्मक असू शकते. घर, ऑफिस किंवा आजूबाजूच्या वातावरणात ऊर्जा संतुलन बिघडले तर किंवा नकारात्मक ऊर्जेमुळे आपल्या समस्या वाढत असतात. नकारात्मक ऊर्जा वाढल्यास व्यवहारात तोटा होतो. त्यांना वाढणे, नातेसंबंधात कलम होणे, नुकसान होणे अशा गोष्टींचा सामना करावा लागत असतो. मात्र अनेक वेळा आपण नकळत वास्तुदोष ओळखू शकत नाही. त्याचबरोबर हे वास्तुदोष प्रगतीमध्ये अडथळे बनत असतात आणि घरात पैसा टिकून राहत नाही. घरामध्ये नकारात्मकतेचे वर्चस्व असते. अशा परिस्थितीमध्ये आपण वास्तुदोष याची लक्षणे ओळखून त्यावर त्वरित उपाय करणे फार आवश्यक आहे. तर मित्रांनो, वास्तुदोषाची कोणती लक्षणे आहेत? चला तर आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया. मित्रांनो, वास्तुदोषानुसार घर बांधलेले असेल किंवा दूषित जमिनीवर घर बांधलेले असेल, म्हणजेच की स्मशानभूमीच्या जागेवर घर बांधले असेल, तर अशा घरात राहणे लोक कधीच सुखी नसतात. नकारात्मक ऊर्जेमुळे अशा घरात राहणारे लोक प्रगती करू शकत नाहीत. नेहमी आर्थिक संकटांचे बळी ठरतात. तसेच त्या घरात नेहमी अशांतता असते. दुसरं आहे ते म्हणजे कोणत्याही मोठ्या कारणाशिवाय घरात दररोज भांडण होणे, घरात नेहमी कलह होत राहणे, तणाव वाढणे ही वास्तुदोषाची लक्षणे मानली जातात. तिसरं आहे ते म्हणजे घरातील एखाद्या व्यक्तीची तब्येत नेहमी खराब होत राहणे आणि उपचाराचा काही फायदा न होणे. याशिवाय कुटुंबातील सदस्यांमध्ये झोप न येणे हे देखील घरात नकारात्मकता वाढल्याचे लक्षण असू शकते. चौथं आहे ते म्हणजे घरातील कमावत्या व्यक्तीची अचानक नोकरी जाणे, नोकरीच्या ठिकाणी कारण नसताना कामात चुका काढणे. पाचवं आहे ते म्हणजे घरात सतत अनावश्यक खर्च वाढणे, आर्थिक चणचण भासणे. सहावं आहे ते म्हणजे घरात पैसा येतो पण टिकून राहत नाही. सातवं आहे ते म्हणजे पती-पत्नींमध्ये वारंवार विनाकारण भांडणे होत असतात आणि त्याचबरोबर मतभेद देखील होत असतात. आठवं आहे ते म्हणजे घरातील वस्तू अचानक खराब होणे. अशा प्रकारचे अनेक वास्तुदोष असतात. ते ओळखून त्यावर प्रभावी उपाय करणे खूप गरजेचे आहे. तर आता त्याच्यावर कोणते उपाय करायचे? चला तर पाहूया. मित्रांनो, दोषावरील लक्षणे तुमच्या घरी असतील तर ते वेळीच तुम्ही याचा उपाय करायचा आहे. यासाठी वास्तुशांतीचे पठण करण्यासाठी चांदीचे वास्तुदोष निवारण यंत्र घराच्या ईशान्य दिशेला किंवा ईशान्य कोपऱ्यात ठेवावे. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. ही माहिती आपल्याला आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा.